सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। मलकापूरची निवडणूक झाली ते तेजस्वी सोनवणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा सन्मान एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यांच्यासाठी। निलेशजी माने दोघं सहपत्नी, एक नगराध्यक्ष आणि नगरसेविका आणि खऱ्या अर्थानं प्रचंड मोठं यश सन्माननीय जयकुमार गोरेभाव यांच्या नेतृत्वाखाली चित्रलेखा मानेताई या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली। सन्माननीय मनोजदादा घोरपडे आणि खऱ्या अर्थानं निवडणूक प्रमुख सन्माननीय शिवेंद्र सिंह राजे भोसले बाबा राजे या सगळ्यांच्या मेहनतीनं रहमतपूर आणि नगर परिषदेमध्ये यश, वैशाली माने यांचा सन्मान। एकदा सगळ्यांना माझी विनंती आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। 1853 ची नगर परिषद आणि पहिली लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा वैशालीताई, मनापासून धन्यवाद। यानंतर मेढा नगर पंचायत रुपाली वारुगडे, माझी विनंती आहे आपला वारगडे वैशालीताई वारगडे आपणास माझी विनंती आहे आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचा मेढा नगर पंचायत आपलाही सन्मान या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय। माझी विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारा। शिवछत्रपतींची सासरवाडी असणारी फलटण आणि फलटणच्या मातीत 30
वर्षानंतर परिवर्तन झालं आणि खऱ्या अर्थानं सन्मान्य माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा, सन्मान्य नामदार जयकुमारजी गोरेभा, निवडणूक प्रमुख सन्मान्य शिवेंद्र सिंहराजे भोसले आणि सन्मान्य प्रभारी प्रमुख सन्मान्य धैर्यशील दादा या सगळ्यांच्या मेहनतीनं 30 वर्षाच्या सत्तेत खऱ्या अर्थानं सुरुंग लागला आणि फलटणच्या मातीत परिवर्तन झाला आणि नगराध्यक्ष सन्मान्य शमशेर सिंह नाईक निंबाळकर आणि खऱ्या अर्थानं रणजित दादा नाईक निंबाळकर या दोन्ही बंधूंचा आणि सर्व नगरसेवकांचा एकत्रित सन्मान या विचारपीठावरती. यानंतर कराड नगर परिषद सर्व नगरसेवक मंडळी 2 मिनिटं थांबा, हे होऊ द्या आणि मग या. फलटण नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांचा या ठिकाणी सन्मान. नगराध्यक्ष सन्मान्य शमशेर सिंह नाईक निंबाळकर आणि व्यासपीठावरील सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये सन्मान. बोलो भारत माता की, भारत माता की. या सगळ्या मंडळींनी आणि मदनदादा भोसले, सुरवीताई भोसले या सगळ्यांनी विनंती करतोय पाचगणी. त्याचबरोबर महाबळेश्वर सन्माननीय डीएमजी बावळेकर आणि रवींद्रजी कुंभारदरे या दोघांना विनंती करतो आपणही स्टेजवरती